नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर साधना तांदळे, सहयोगी सल्लागार सेंटर फॉर डिसॅबिलिटी स्टडीज। आज आपण EDU 292 सांवेदिक दिव्यांगत्व ओळख यातील दुसऱ्या घटकाचा अभ्यास करणार आहोत। घटकाचे नाव श्रवणरासाचा परिणाम। श्रवणरासाचा परिणाम। तर श्रवणरास म्हणजे नेमकं काय? तर श्रवणरास असलेली व्यक्ती ही तुमच्यासारखी माझ्यासारखी दिसणारी असते, पण फक्त त्यांना त्यांच्या ऑडिटरी नर्वमधून जो काही डॅमेज झालेला असतो त्या कारणाने त्यांना ऐकू येत नाही। म्हणूनच ऐकू येत नाही हे आपल्याला पटकन म्हणजे त्यांच्या शारीरिकदृष्ट्या कोणतेही दिव्यांगत्व नसल्या कारणाने त्यांना आपण लपलेलं दिव्यांगत्व म्हणून ओळखलं जातं। तर श्रवण म्हणजे हे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा घटक आहे। आज मी सुद्धा तुमच्याशी जे काही बोलतेय, आज आपण एकमेकांशी जोडलेलो आहोत, पूर्ण जग आपण एकमेकांशी, म्हणजे आज मी नाशिकमध्ये आहे पण माझा आवाज मी पूर्ण जगापर्यंत पोहोचवू शकते। हे कशामुळे? फक्त आणि फक्त भाषा आणि वाचेमुळे। तर भाषा आणि वाचा कशी विकसित होते? तर ती म्हणजे फक्त श्रवणाने। 90% भाषा ही आपल्या श्रवणाद्वारे आपण विकसित करत असतो। मला कोणीही भाषा शिकवलेली नाही या तुम्हालाही भाषा शिकवलेली नाही, पण श्रवण दोषित मुलांना आपल्याला भाषा शिकवावी लागते, वाचा विकसित करून घ्यावी लागते। त्यांना श्रवणात म्हणजे त्यांच्या ऑडिटरी नर्वमध्ये प्रॉब्लेम असल्या कारणाने त्यांना श्रवणामुळे त्यांची भाषा विकसित झालेली नसते। आता आपण श्रवणाचं तर महत्त्व जाणूनच घेतलं, तर आता आपल्याला श्रवण दोष असलेल्या विद्यार्थ्यांचे कोणकोणती लक्षणं असल्यास आपल्याला समजू शकेल की ह्या विद्यार्थ्यांना श्रवण दोष असू शकतो। तर आपल्याला ड्युरिंग प्रेग्नन्सी या ड्युरिंग इन्फन्सी आणि आफ्टर चाइल्डहुड म्हणजे मुलं इन्फन्सीमध्ये असल्याला त्यांना कोणत्या समस्या येऊ शकतात। तर मुलांना बऱ्याचदा आपण लहान बाळ असेल तर आपण कोणता तरी आवाज आला, किचनमधून मोठ्याने धडामकडे आवाज आला तर मूल पटकन नजर वळवतो। तर श्रवण दोष असलेला मूल मात्र पटकन मान वळवणार नाही, मोठ्या आवाजाला रिस्पॉन्स देणार नाही। नंतर 4थ्या आणि 6व्या महिन्यातलं बाळ मात्र तो कुठल्या दिशेने आवाज येतो त्या दिशेला तो वळण्यासाठी त्यांना समस्या येईल या तो वळणारच नाही, नाहीतर उशिराने तो प्रतिसाद देईल। 7 ते 8व्या महिन्याचं बाळ जे आहे तो पटकन आपण जेव्हा बोलतोय या मोठ्याने त्याला आवाज देतोय, कारण 7 ते 9 महिन्याचं बाळ हे त्याच्या बऱ्यापैकी त्याच्या नावाचा त्याला बोध झालेला असतो की माझं नाव काय, आणि त्याला आपण नावाने जर आवाज दिला तो पटकन आपल्याकडे मान वळून या नजरेने तो आपल्याला आय कॉन्टॅक्ट देत असतो। पण मात्र श्रवण दोष असलेला मूल आपल्या नजरेला नजर देणार नाही। आपण ज्या आवाजाने ज्या दिशेने त्याला आवाज दिलेला आहे त्या दिशेने तो पाहणार नाही। आता आपण बघूया चाइल्डहुडमध्ये, म्हणजे त्या मुलाचा जेव्हा तो बॅबलिंग करतो, धावायला लागतो, चालायला लागतो, तेव्हा जर का म्हणजे आपल्याला ओळखायचं आहे ह्या मुलाला श्रवणदोष आहे की नाही तर कोणती लक्षणं असू शकतात? तर बऱ्याचदा मूल बा 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 बोलायला लागतं, बॅबलिंग करतं, पण श्रवण दोष असलेलं मूल मात्र बा 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 करतो। साधी आहे, म्हणजे लहान मूल जर 6व्या महिन्याचं बाळ जर तुम्ही नजरेसमोर आणलं तर तो कंटिन्युअसली आवाज काढत असतो, आणि आवाज काढत असताना त्याला आवाज परत येत असतो आणि त्याला त्याची गंमत वाटायला लागते, म्हणून तो आवाज कंटिन्यू करत असतो। मात्र श्रवण दोष असलेल्या मुलांच्या बाबतीत असं होत नाही, कारण श्रवण दोष असलेल्या मुलांच्या बाबतीत तो बाबा बाबा बॅबलिंग ही त्याची विकासात्मक जो टप्पा आहे तो त्याचा बरोबर होतो। मात्र विकासात्मक टप्प्यातील बॅबलिंगच्या नंतरचं जो वोकलायझेशन आहे ते वोकलायझेशन होत नाही, कारण त्याला जर त्याचा आवाज परत येत नाही, म्हणजे त्याला त्याचा आवाज येत नसल्या कारणाने त्याला गंमत वाटत नाही आणि त्याचं एका ठिकाणी जाऊन त्याचं बॅबलिंग बंद होतं। म्हणजेच काय, भाषा आणि विकासाला तिथेच त्याचा फुल स्टॉप लागतो। तर बॅबलिंग बंद झाल्या कारणाने त्याच्या भाषेला कोणताही वाव मिळत नाही आणि आपण मात्र त्याच्याशी बोलत असतो पण तो कोणताच रिस्पॉन्स देणार नाही। बऱ्याचदा आपण त्याच्याशी बोलतोय पण तो आपल्या नजरेला नजर देणार नाही। बऱ्याचदा आपण त्याच्याशी वेगळाच विषय बोलतोय, मी त्याला त्याच्या मित्रांबद्दल बोलतेय या अजून त्याला कोणत्या गोष्टी सांगतोय, पण तो त्याचा सहसंबंध जोडू शकणार नाही। तर आपण आता इन्फन्सी आणि चाइल्डहुडमध्ये कोणकोणती आपल्याला लक्षणं दिसून येतात याचा आपण अभ्यास केला। आता आपण श्रवणदोष असलेल्या विद्यार्थ्यांचे कोणते लक्षणं आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते आपण बघणार आहोत। तर पहिलं स्पीच डिले। बऱ्याचदा काय होतं, मुलांच्या वाचेमध्ये
बऱ्याचदा डिले होतं, म्हणजे उशिरा बोलायला लागतात. तुम्हाला आम्हाला म्हणजे आपण ऐकून असतो बऱ्याचदा मुलं 1 वर्षाची होतात, 1.5 वर्षाची होतात, पण मुलं बोलतच नाहीत. तर आपण आपल्या घरातली जी मोठी व्यक्ती असतात ते म्हणतात नाही गं ठीक आहे, हा उशिरा बोलेल. बऱ्याचदा समाजामध्ये ह्या गोष्टींचा सहजच म्हणजे कॅज्युअली घेतल्या जातात ह्या गोष्टी, की मुलगा उशिरा बोलतो, त्याची जीभ जड असेल, त्याची जीभ जाड असेल म्हणून तो उशिरा बोलेल. म्हणजे आपल्याला आपल्या घरातले जे मोठे वयस्कर जे व्यक्ती आहेत ते आपल्याला बऱ्याचदा नॉर्मल करायला लागतात, की नाही उशिरा बोलेल, तू काही जास्त काळजी करू नको. तर दुसरं कारण असं आहे, ह्या गोष्टींवरती बऱ्याचदा पालक स्वतःच्या मनाला समाधान देतात. येस, माझंही मूल उशिरा बोलेल, पण मात्र उशिरा बोलणं हे साधारण किती वर्षापर्यंत आपण वाट पाहिली पाहिजे? तर त्यासाठी पण आपल्याला साधारण 1.5 वर्षापर्यंत किमान त्याने वोकलाइज करणं गरजेचं आहे, बॅबलिंग करणं गरजेचे आहेत, छोटे छोटे शब्द त्याने बोलणं अपेक्षित आहे. पण जर का तो मुलगा काहीच आवाज काढत नसेल तर आपल्याला मात्र डॉक्टरांकडे जाणं, ENTकडे जाणं अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याचदा पालक काय करतात, की त्याला वाचा म्हणजे बोलता येत नाही, तो साध्या पीडियाट्रिशियनकडे घेऊन जातात. पीडियाट्रिशियन पण बऱ्याचदा हेच सांगतात की उशिरा बोलेल, पण काहीच बोलत नाही, आवाजच काढत नाही. बऱ्याचदा पालक ही इन्फॉर्मेशन, त्यांच्या मुलाबद्दलची ही माहिती डॉक्टरांना सांगतच नाहीत, म्हणून बऱ्याचदा डॉक्टरांकडून सुद्धा मिसगाईड होऊन जातं. दुसरं, कम्युनिकेशन डिफिकल्टीज. कम्युनिकेशन डिफिकल्टीज म्हणजे काय, नेमकं काय? तर श्रवण दोष असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत काय होतं, की त्यांना ज्या कोणत्या गोष्टी हव्यात त्याबाबत ते कम्युनिकेशनच करत नाहीत. तर कम्युनिकेशन म्हणजे काय? तर कम्युनिकेशनमध्ये बऱ्याचदा एकतर्फी होणं म्हणजे त्याला कम्युनिकेशन नाही म्हणत. तो दोन्ही बाजूने, म्हणजेच का आई बोलतीये, बाबा बोलतोय, पण तो त्याच्याकडनं त्याला जे काही बोलायचं आहे तो आपला कम्युनिकेट करतच नाही, आणि जर करत असेल तर त्याला खूप साऱ्या अडचणी येतात. तिसरं, सिलेक्टिव्ह हिअरिंग. तर सिलेक्टिव्ह हिअरिंग म्हणजे काय? बऱ्याचदा काय होतं वर्गामध्ये, आता तुम्ही जर वर्गामध्ये जेव्हा जाल तर काही मुलं तुमचं जे बोलणं आहे ते अगदी लक्ष देऊन ऐकतील, पण मात्र काही मुलं तुमचं बोललेलं लक्ष देऊन ऐकणार नाहीत. त्याला म्हणतात सिलेक्टिव्ह हिअरिंग. बऱ्याचदा काय होतं, की आई बोलतीये, अगं इकडे ये, तुला मी कधीची सांगतेय, तू हे आणून दे, ते आणून दे. आपण बऱ्याचदा सूचना देतो, पण बऱ्याचदा काही मुलं त्यांना जे हवं आहे तेच ऐकतात. तर तेव्हा पालकांच्या मनात काय येऊन जातं, की ह्याला जे हवं आहे तेवढंच तो ऐकतो. म्हणजे आपण बऱ्याचदा असं बोलून जातो, ह्याच्या फायद्याचं जेव्हा असेल तेव्हा तो आवाज देतो. पण मात्र सिलेक्टिव्ह हिअरिंग म्हणजे काय, नेमकं काय? तर त्या मुलांना श्रवण दोष असल्या कारणाने बऱ्याचदा मोठे आवाज या काही वेळात छोटे आवाज येत नसतात, म्हणून त्याच्याकडनं आपल्याला रिस्पॉन्स मिळत नसतो. चौथा आहे बिहेवियरल कॅरेक्टरिस्टिक. तर बऱ्याचदा श्रवणदोष असलेल्या विद्यार्थ्यांना काय होतं, त्यांना ऐकू येत नसल्या कारणाने त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. आत्मविश्वास कमी असल्या कारणाने मुलं समाजामध्ये सहजतेने वावरताना त्यांना समस्या येतात, सहजतेने ते मित्र बनवत नाहीत, सहजतेने कोणाशीही पटकन जाऊन मिक्सअप होत नाहीत, ते एकलकोंडे होऊन जातात. बऱ्याचदा त्यांना असं वाटतं की मला ऐकू येत नाही, मला कोणी हसेल का काय, ह्या दृष्टीने ते पटकन समाजामध्ये मिंगलअप होत नसतात, आणि त्यांना समस्या म्हणजे त्यांच्या वर्तनामध्ये आपल्याला बऱ्याचदा बदल, म्हणजे जसे तुम्ही आणि मी पटकन कोणाशी तरी बोलून देऊ, पण त्यांना भाषा आणि वाचेची समस्या असल्या कारणाने ते पटकन कम्युनिकेशन करत नाहीत, म्हणून त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. आत्मविश्वास कमी होत असल्या कारणाने ते समाजामध्ये मिक्सअप होत नाहीत. तर श्रवण दोषाचा इम्पॅक्ट काय आहे, म्हणजे आपण बराचदा, म्हणजे मी मगाचपासून तुम्हाला सांगते की श्रवण दोष हे लपलेलं दिव्यांगत्व म्हणून ओळखलं जातं, आणि त्यांना कोणकोणत्या समस्या येतात, कोणकोणती लक्षणं असतात, आपण कशा पद्धतीने मुलांना ओळखू शकतो की ह्या मुलांना ऑडिटरी नर्वमध्ये प्रॉब्लेम आहे, तर त्याचा नेमका परिणाम काय होतो. तर श्रवण दोष जेव्हा होतो, श्रवण ऱ्हास जेव्हा मुलांना उद्भवतो,
त्यामुळे मुलांचं वाचा म्हणजे मी जसं तुम्हाला म्हटलं की सर्वसामान्य मूल आणि श्रवण दोष असलेलं मूल हे बॅबलिंगपर्यंत एकाच पातळीवरती चालत असतात. मात्र सर्वसाधारण मूल बॅबलिंगच्या नंतर कुविंग, वोकलायझेशन, शब्द ह्या सगळ्या त्याच्या विकासात्मक टप्पे त्याचे पुढे पुढे सरकतात. मात्र श्रवण दोष असलेल्या मुलांच्या बाबतीत त्यांची वाचा बंद होते, तिथेच थांबून जाते. कारण त्यांना त्यांचा आवाज रिपीटेड होत नाही, त्यांना त्यांच्या आवाजाचा प्रतिसाद मिळत नाही, म्हणून मुलं आवाज काढणं बंद करतात. तर त्यांचं रेड्यूस स्पीच परसेप्शन म्हणजे त्यांचा आवाज वाचा उच्चारणासाठीचं जे हे आहे त्यांचं कमी होऊन जातं. नंतर म्हणाल स्पीच म्हणजे स्पीच आणि लँग्वेज. स्पीच आणि लँग्वेजमध्ये बराच फरक आहे. तुम्ही म्हणाल की मॅडम एकदा वाचा म्हणतात एकदा भाषा म्हणतात, पण भाषा आणि वाचा दोघींमध्ये फरक आहे. बऱ्याचदा तुम्हाला असेही केसेस मिळतील की मुलांमध्ये भाषा आहे पण वाचा नाही. तर वाचा म्हणजे नेमकं काय? तर वाचा म्हणजे काय की आपण आपल्याकडे जी भाषा आहे ते भाषा आपण वेगवेगळ्या माध्यमातून पोचवत असतो, ते ओरल असो या लिखित असो. जर का मुलांना वाचा नाही म्हणजे तो मौखिक भाषा म्हणजे तो बोलू शकत नाही आहे पण त्याच्याकडे भाषा आहे, अशा केसेस होऊ शकतात. पण मात्र बऱ्याचदा आपल्या श्रवणदोष मुलांच्या बाबतीत भाषा आणि वाचा या दोन्हींमध्ये समस्या येत असतात. आणि भाषा आणि वाचा या दोन्ही गोष्टी नसल्या कारणाने त्याचा परिणाम डायरेक्टली त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होतो. कारण आज मी तुमच्याशी बोलते हे फक्त आणि फक्त माझ्याकडे जी भाषा आहे ती भाषा वापरून मी तुमच्याशी जोडू शकते. आज मी तुम्हाला दिव्यांगत्वाबद्दल जी काही माहिती सांगते ती भाषेद्वारा सांगते, वाचेद्वारा सांगते. जी माझ्याकडे भाषा आहे ती वापरून मी वाचेमध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे. नंतर तुम्ही म्हणाल की शैक्षणिक प्रगतीवर कसा काय परिणाम होतो? तर शैक्षणिक प्रगतीवरती कसा परिणाम होतो? आपण जे शाळेमध्ये जातो, बरेचसे विषय शिकतो, बरेचसे मुलांशी म्हणजे समाजाचा एक घटक बनतो, ते फक्त आणि फक्त भाषा आणि वाचेमुळे होतो. वर्गामध्ये जेव्हा आपण जातो त्या वर्गामध्ये जे काही शिक्षक सांगतात ते आपल्याला जर समजलंच नाही, मी नुसतीच बसली आहे आणि म्हणजे समोरून मला सगळं हॅम्बरिंग होतं आहे की गणिताचा विषय होतो आहे, भाषेचा विषय होतो आहे, परिसरचा अभ्यास होतो आहे, सायन्स, मॅथ्स म्हणजे जे काही विषय शिकवले जातात, पण त्यातली मला जर भाषाच समजत नसेल तर अर्थातच मला ते माझ्या शैक्षणिक प्रगतीवरती परिणाम होणार आहे. तर शैक्षणिक प्रगती जेव्हा शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होतो तेव्हा आपलं डायरेक्टली आपल्या सेल्फ एस्टीमवरती. साधी एक उदाहरण घेऊया. एक हुशार मूल आणि एक सर्वसाधारण मूल. जर मी एखाद्या विषयावरती बोलण्यासाठी म्हणजे जेव्हा आपण शिक्षक म्हणून एखादा जर प्रश्न विचारला तर साधारण तुमच्याही लक्षात, आपण जेव्हा वर्गामध्ये जातो पटकन लक्षात येतं, जो पहिला बेंच जो असतो, पहिल्या बेंचवरचे जे मुलं असतात ते पटकन पुढे येऊन बोलायला प्रयत्न करतात. मात्र जे बॅक बेंचर्स आहेत त्यांना कुठेतरी स्वतःबद्दलची भीती असते की मी एखादी ह्या प्रश्नाचं जर उत्तर दिलं तर माझं कदाचित चुकीचं असेल. म्हणजेच काय, कदाचित ते बरोबरही असतं पण त्यांच्यामध्ये असणारा आत्मविश्वास. बऱ्याचदा आपल्याला स्वतःबद्दलचा आत्मविश्वास कमी असल्याकारणाने आपल्याला माहीत असलेल्या गोष्टीसुद्धा आपण सांगत नाही. या आपल्या सेल्फ एस्टीमवरती परिणाम होत असल्याकारणाने आपण बऱ्याचदा एकलकंड होतो की आपल्याला काही येत नाही, आपल्याला कदाचित म्हणजे ह्या गोष्टीचं माहीत नाही, तर मी जर उत्तर दिलं तर मला सगळे हसतील. ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण स्वतःला त्या ग्रुपपासून वेगळं काढतो. एक साधं उदाहरण घ्या. आपण मराठी भाषिक आणि इंग्रजी भाषेत, इंग्लिश मीडियमची मुलं आणि मराठी भाषेची मुलं जर एकाच आपण वर्गामध्ये दोघांना जर एकत्र केलं तर मराठी जे विद्यार्थी आहेत, मराठी भाषिक जे विद्यार्थी आहेत ते इंग्रजी माध्यमाच्या मुलांशी पटकन बोलत नाहीत. कारण की त्यांचे ग्रुप बनायला लागतात. जे मराठी भाषिक आहेत तर मराठी भाषिकांचा वेगळा ग्रुप आणि इंग्रजी माध्यमाच्या मुलांचा वेगळा ग्रुप. पण मात्र मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषिकांच्या विद्यार्थ्यांची चांगली मैत्री बनू शकत नाही ह्या कारणाने, कारण त्यांचा मराठी भाषिक जे विद्यार्थी आहे त्यांना कुठेतरी स्वतःबद्दलचा न्यूनगंड असतो की इंग्रजी भाषा खूप चांगली आणि ते खूप स्वतःला चांगलं प्रेझेंट करतात, पण मराठी भाषा म्हणजे आपली भाषा जी आहे मराठी भाषा त्याबद्दलचा स्वतःबद्दलचा विश्वास नसल्याकारणाने त्यांच्यामध्ये मैत्री होत नाही. आपण आता श्रवण दोषाचा परिणाम आपण अभ्यासला.
आता आपल्याला दुसरं पाहायचं आहे म्हणजे की श्रवण दोष म्हणजे काय, तर त्याचे वेगवेगळे वर्गीकरण आहेत आणि त्या वर्गीकरणाचा आपल्या भाषेवरती आणि वाचेवरती कसा परिणाम होतो ते आपण पाहणार आहोत. तर श्रवण दोषाचे तुम्ही वर्गीकरण तर पहिल्या घटकांमध्ये आपण अभ्यास केला आहे, तर त्या श्रवण दोषाच्या वर्गीकरणाचा आपल्या संप्रेषणावर कसा परिणाम होतो. तर श्रवण दोषाचं पहिलं वर्गीकरण आहे ते 0 ते 25 dB हे नॉर्मल हिअरिंग म्हणून, म्हणजे तुम्ही आणि मी ह्या डेसिबलचे आवाज आपण सहजतेने ऐकू शकतो. तर आपलं स्पीच आणि आपलं भाषा हे नॉर्मल असतं, म्हणजे आपण सहजतेने आपण कोणाशीही संप्रेषण करू शकतो. दुसरा जो वर्गीकरण आहे 26 to 40 dB हिअरिंग लॉस म्हणजे माइल्ड हिअरिंग लॉस, म्हणजे त्याला सौम्य श्रवण दोष असतो. म्हणजे त्याला काय, कुठे त्याला अडचणी येतात तर त्याला डिफिकल्ट टू आयडेंटिफाय सॉफ्ट साऊंड, म्हणजे काय आपण कानातल्या गोष्टी करतो, कुजबुज करतो, तो त्यांना करण्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम येतात. म्हणजे ते सहजतेने 60 डेसिबलचे वगैरे आवाज त्यांना ऐकू येऊ शकतात, पण मात्र त्यांना विस्पर साऊंड येण्यामध्ये या त्यांना विस्पर साऊंड क्रिएट करण्यामध्ये त्यांना समस्या येऊ शकतात. तिसरं श्रवण दोषाचं जे वर्गीकरण आहे 41 to 55 डेसिबल हिअरिंग लॉस, याच्यामध्ये मॉडरेट हिअरिंग लॉस म्हणून आपण त्याला ओळखतो. त्याच्यामध्ये बऱ्याचदा त्या मुलांना म्हणजे साधारण पापा आणि बाबा, प आणि ब ह्या दोन जे शब्द म्हणजे मी बोलताना माझ्या लिप रीडिंग म्हणजे तुम्ही जर औष्ठ वाचन जर केलं तर त्याच्यामध्ये फारसा काही बदल दिसणार नाही, पण त्या मुलांना म्हणजे छोटे छोटे जे बदल असतात या भाषेमध्ये या वाचेमध्ये ते त्यांना ऐकण्यामध्ये थोड्या अडचणी येतात. मात्र माइल्ड हिअरिंग लॉस आणि जर मॉडरेट हिअरिंग लॉसमध्ये जर बघितलं तर तुम्हाला मॉडरेट हिअरिंग लॉसवाल्याला श्रवण यंत्राचे अत्यंत आवश्यक असतं. मात्र माइल्ड हिअरिंग लॉसवाल्याने श्रवण यंत्र जर नाही लावलं तरी तो आवाज ऐकू शकतो. मात्र मॉडरेटली हिअरिंग लॉस विद्यार्थ्याला श्रवण यंत्राची आवश्यकता असते. चौथं आहे 56 to 70 डेसिबल हिअरिंग लॉस, मॉडरेटली सिव्हिअर हिअरिंग लॉस. यामध्ये बऱ्याचदा मुलांच्या वाक्य बनवताना त्यांची वोकॅब्युलरी फार कमी असते, कारण त्यांचा जसा जसा श्रवण दोष वाढतो तसा तसा त्याच्या लँग्वेज आणि स्पीचवरती परिणाम होताना दिसेल तुम्हाला. तर बऱ्याचदा त्यांची वोकॅब्युलरी आर्टिक्युलेशन म्हणजे त्यांचं उच्चारण अस्पष्ट असतं. बऱ्याचदा तो ताता पापा म्हणजे जे आपण छोटे छोटे जे पापाच्या ऐवजी ताता बोलेल तो, बऱ्याचदा तो सबस्टिट्यूट करेल तो म्हणजे पच्या ऐवजी ब बोलेल, मच्या ऐवजी न बोलेल. म्हणजे त्यांना छोट्या आणि वोकॅब्युलरी कमी असल्या कारणाने त्यांच्या ग्रॅमॅटिकली मिस्टेक्स जास्त होतात. पाचवं जे वर्गीकरण आहे 71 to 90 डेसिबल, यामध्ये सिव्हिअर हिअरिंग लॉस म्हणून ओळखतो आपण. पण ह्यांना म्हणजे बऱ्याचदा खूप मोठा लॉस आणि म्हणजेच मोठा लॉस लँग्वेज आणि वाचेवरती. तर ह्या विद्यार्थ्यांना मात्र फक्त मोठे आवाज येतात, म्हणजे मी आज ज्या आवाजात तुमच्याशी बोलते तो सुद्धा त्यांना आवाज येण्यामध्ये अडचणी येतात. आणि शेवटचा जो प्रोफाऊंड हिअरिंग लॉस तो 90 dB म्हणजे त्या विद्यार्थ्यांना 100% लॉस आहे. म्हणजे 100% म्हणजे त्याला काहीच आवाज येत नाही. ही मुलं जनरली गेस्चर्स आणि साईन लँग्वेज या त्यांनी तयार केलेला युनिव्हर्सल साईन वापरून ते कम्युनिकेशन करतात. आता आपण श्रवण दोषाच्या वर्गीकरणाचा भाषा आणि वाचेवर होणारा परिणाम पाहिला. तर हा परिणाम होऊ नये यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला शीघ्र निदान आणि शीघ्र हस्तक्षेपण करणं अत्यंत गरजेचं आहे. तर शीघ्र निदान म्हणजे काय, तर शीघ्र निदान म्हणजे एखाद्या गोष्टीची आपल्याला ओळख होणे, म्हणजे आपल्याला काय समस्या आहे ती आपल्या लक्षात येणे म्हणजे शीघ्र निदान. आणि इंटरव्हेन्शन म्हणजे हस्तक्षेपण म्हणजे काय, तर एखादी समस्या आपल्याला लक्षात आलेली आहे आणि त्या समस्येवरती आपण एखादा उपाय केला आहे, तर त्या उपायास आपण हस्तक्षेपण म्हणून ओळखायचं आहे. तर आपल्याला अर्ली आता निदान आणि हस्तक्षेपण ह्या दोन संकल्पना तुमच्या लक्षात आल्या असतील. पण तुम्ही म्हणाल की शीघ्र म्हणजे नीड फॉर अर्ली इंटरव्हेन्शन, तर अर्ली म्हणजे किती, तर 0 ते 5.
0 ते 5 हे वयोगट आपल्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा घटक आहे. आपण साधं उदाहरण घ्या. आपण बऱ्याचदा म्हणजे एखादी बिल्डिंग जर उभा करायची तर त्याचा पाया चांगला होणं गरजेचं आहे. तर सेम आपल्या मुलांच्या बाबतीत देखील त्यांचा पाया खूप महत्त्वाचा आहे. 0 ते 5 वयोगट म्हणजे 0 ते 5 वयोगटामध्ये जर त्या मुलांचा श्रवण दोष जर लक्षात आला तर त्यांच्या भाषा आणि वाचेवरती होणारा परिणाम देखील कमी होईल. तर भाषा आणि वाचा विकसित करण्यासाठी 0 ते 5 वयोगटामध्ये आपल्याला श्रवणाद्वारे 90% भाषा ही विकसित होत असते. म्हणून आपल्याला शीघ्र म्हणजे मूल जन्मतः त्यांच्या 18 तासामध्ये त्याचा आपल्याला श्रवणदोष ओळखू शकतो. आणि 0 म्हणजे न्यूबॉर्न बेबीजचे जे स्क्रीनिंग होणे अत्यंत गरजेचं आहे. जर स्क्रीनिंग नाही झालं तर पालकांच्या साधारण ते 3 ते 4 महिन्याचं बाळ असताना आईच्या लक्षात येऊ शकतं. फक्त आपल्याला ॲज अ विशेष शिक्षक म्हणून आपल्याला पालकांना सांगायचं आहे की आपल्या मुलांमध्ये कोणकोणत्या गोष्टी जर लक्षात आला तर आपल्याला कुठे जायचं आहे, डॉक्टरांकडे कोणत्या जायचं आहे. बऱ्याचदा पालकांच्या लक्षात येतं पण त्यांना त्यांच्या मनाची तयारी होत नाही. ते स्वतःच ॲक्सेप्ट करत नाही की माझ्या मुलाला ह्या समस्या आहेत, माझं मूल आवाजाकडे लक्ष देत नाही, माझं मूल मी जर क्लॅप केलं तर त्या दिशेने पाहत नाही. म्हणजे हे लक्षात येतं, आई म्हणून मला लक्षात येतं, पण कुठेतरी माझ्या मुलाची कमतरता आहे, ती कमतरता सांगण्यामध्ये कुठेतरी कमीपणा येतो. म्हणून त्या मुलाचं वय वाढत जातं आणि वय वाढत गेल्यानंतर एक साधारणतः खूपच मोठा त्यांचा लॉस दिसून आल्या कारणाने पालकांना धाव घ्यावी लागते ती डॉक्टरांकडे. आणि जर त्यानंतर 5 वर्षाच्या नंतर जर हिअरिंग लॉस आहे असं जर कळलं तर मात्र इतकं नक्की की 0 ते 5 वयोगटामध्ये जो त्याला फायदा झाला असता तो त्याला नक्कीच तो नंतर होणार नाही. म्हणून आपल्याला शीघ्र निदान आणि शीघ्र इंटरव्हेन्शन म्हणजे शीघ्र हस्तक्षेपण अत्यंत आवश्यक आहे. तर शीघ्र निदान आणि शीघ्र हस्तक्षेपण ठीक आहे. मला जर कळालं माझ्या मुलाला श्रवणदोष आहे आणि मी त्याचबरोबर डॉक्टरांकडे देखील गेले, त्याला मी श्रवणयंत्र देखील लावलं, त्याला जे ॲप्रोप्रिएट आहे ते श्रवणयंत्र पण लावलं, तर मूल बोलायला लागेल का? तर नाही, मूल बोलायला लागणार नाही. श्रवणयंत्र हे काही आपल्या वापरणाऱ्या रोजच्या ह्याच्यातलं चष्म्यासारखं नाही. कारण चष्म्यामध्ये म्हणजे मी पटकन चष्मा लावला आणि मला ती अक्षरं मोठ्या अक्षरात दिसायला लागली म्हणून मी वाचू शकेन. पण श्रवणयंत्र जेव्हा मूल लावतं त्याला सगळ्याच गोष्टींचा आवाज येते. आज मी तुमच्याशी इथे बोलते, इथे असणारा फॅन, बाजूला येणारा आवाज, म्हणजे वर्गामध्ये देखील आपण जेव्हा वर्गामध्ये मी बसतो तेव्हा टीचर पण बोलत असते, बऱ्याचदा मुलं गोंधळ घालत असतात, बऱ्याचदा बाजूच्या रस्त्यांवरून जी गाड्या जातात त्यांचाही आवाज येत असतो. मात्र मला जे नॉर्मल हिअरिंग आहे आणि माझं लक्ष मला नेमकं काय ऐकायचं आहे त्याच्यावरती सुद्धा भर असतो. तर श्रवणयंत्र दिल्यानंतर मुलांना आपल्याला श्रवण प्रशिक्षण देणं अत्यंत आवश्यक आहे. तर नुसतेच आवाज ऐकणं आणि अर्थपूर्ण आवाज ऐकणं या दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे. तर श्रवण प्रशिक्षणाच्या काही पायऱ्या आहेत. तर बऱ्याचदा मुलांना आवाज येतो इतकं कळतं, हां काहीतरी आवाज येतो, पण काय आवाज येतो ती दुसरी पायरी, दॅट इज आयडेंटिफिकेशन. म्हणजे मी इकडनं म्हणते की पिहू माझ्याकडे पहा, त्याला कळतंय की ही आई मला आवाज देते आणि ती मुलगी माझ्याकडे त्या नजरेने म्हणजे ती मला प्रतिसाद देईल. पहिल्यांदा पहिली जी पायरी आहे ती फक्त डिटेक्शनची, आवाज आहे या नाही. दुसरी पायरी आहे आयडेंटिफिकेशन, काय आवाज आहे, कशाचा आवाज आहे ते मूल ओळखू शकेल. तिसरी जी पायरी आहे आवाजातील फरक त्याला कळेल, मी जर म्हणजे आईने आवाज दिलाय का बाबाने आवाज दिलाय या दोघांमधला त्याला फरक कळू शकेल. आणि चौथी जी पायरी आहे ती खूप महत्त्वाची आहे, ती आवाजाला अर्थ लावणे. बऱ्याचदा म्हणजे आवाजाला अर्थ लावणे, मूल ऐकतंय, आवाजाला ओळखतोय आणि आवाजातील फरक देखील करतोय, पण आवाजाला जर त्याने अर्थच नाही लावला तर त्याला संभाषण करण्यामध्ये खूप अडचणी येतील. साधा उदाहरण घेऊयात आपण. आवाजाला अर्थ लावणे, मुलाने आवाज ऐकला म्हणजे जर आपल्या दरवाजाची बेल जर वाजली तर दरवाजाची बेल वाजल्यानंतर आपण दरवाजा उघडणे म्हणजे काय, त्या मुलाने आवाज ऐकला, डोअरबेल ऐकली आणि जाऊन दरवाजा उघडला म्हणजे आवाजाला अर्थ लावला.
तर ह्या 4ही पायऱ्या त्या मुलांना आपल्याला शिकवाव्या लागतात. तुम्हाला मला कोणी शिकवलेलं नाही, कारण का आपण लहानपणापासून, मी म्हणेन की आपण गर्भामध्ये असतानापासून आईचा आवाज ऐकला आहे, आजूबाजूचा आवाज ऐकला आहे आणि म्हणून आपली भाषा आणि वाचा विकसित होऊ शकली. मात्र श्रवण दोष असलेल्या मुलांच्या बाबतीत असं होत नाही. त्यांना आवाज येत नसल्याकारणाने त्यांची भाषा आणि वाचा विकसित झालेली नाही, त्यांनी ग्रहण केलेली नाही. म्हणून आपल्याला उपचारक पद्धतीने आपल्याला त्यांना भाषा शिकवावी लागते. तर भाषा शिकवणे म्हणजे काय? तर पहिलं, भाषा शिकवण्यासाठी बऱ्याचदा श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी कोणकोणते कम्युनिकेशन ऑप्शन्स आहेत ते पालकांना माहीत नसतात. तर ते कोणकोणते आहेत तर आपण ते पाहूयात. तर कम्युनिकेशन ऑप्शन, ह्या 3 कम्युनिकेशन ऑप्शन्स आहेत श्रवणदोष असलेल्या विद्यार्थ्यांसाठी. पहिलं जे आहे ओरल. म्हणजे काय? तुम्ही आणि मी कशी भाषा शिकलो? तुम्हाला कोणी बोलायला शिकवलं आहे का? मलाही नाही शिकवलं. मलाही नाही आठवत आहे की मला माझ्या आईने शिकवली आहे कसं बोलायचं कसं नाही. तर आपल्याला म्हणजे काय, श्रवणाने भाषा विकसित करायचे. ज्या मुलांचा श्रवण दोष कमी आणि दुसरं म्हणजे ज्या मुलांना श्रवण यंत्राचा चांगला फायदा आहे त्या मुलांसाठी आपल्याला ओरल ही संप्रेषण पद्धती वापरायची आहे. बऱ्याचदा साधं एक उदाहरण घेऊयात आपण. म्हणजे मुलांना ऐकू येतंय, श्रवण दोषाचा म्हणजे जास्त परिणाम होऊ शकणार नाही त्याच्या संभाषणावर या त्याच्या भाषा आणि विकासावर. तर त्या मुलाला, कारण श्रवण ऐकणे म्हणजे श्रवण यंत्राच्या द्वारे ऐकणे हे एक मोठा टास्क असतो त्या मुलांसाठी. सिलेक्टिव्ह हिअरिंग म्हणजे नेमकं काय ऐकायचं आहे, लक्ष देऊन ऐकायचं आहे. बऱ्याचदा त्या आवाजाचा त्यांना खूप त्रास होतो. मुलांचं श्रवण खूप चांगलं आहे, त्याला श्रवण यंत्राचा चांगला फायदा होतो आहे, पण मात्र त्या मुलाला ऐकू येत नाही. म्हणून जर पालक त्याच्याशी सगळं खुणांच्या द्वारे जर बोलतंय, सगळ्या सायन्स करतायत, तर त्या साईन तो मुलगा पटकन शिकेल. कारण का, एखादी गोष्ट शिकण्यामध्ये आपल्याला खूप संघर्ष करावा लागतोय आणि दुसरी जी गोष्ट आहे तिथे संघर्ष न करता मला सहजपणे आपल्याला कम्युनिकेशन करता येतं. तर मूल सहजपणे म्हणजे जिथे संघर्ष करावा लागणार नाही ती गोष्ट पटकन ॲक्सेप्ट करेल आणि त्याची भाषा आणि वाचा विकसित होणार नाही. म्हणून इथे आपल्याला खूप बारकाईने मुलांच्या श्रवण रासाचा आणि त्याचबरोबर श्रवण यंत्राचा असणारा फायदा या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन मुलांना कम्युनिकेशन ऑप्शन द्यायचे. पहिला आहे ओरल. दुसरा आहे टोटल कम्युनिकेशन. बऱ्याचदा मुलांना काय होतं आहे की त्यांची 50% मुलं ऐकू शकत आहेत श्रवणयंत्राद्वारे, पण 50% काही गोष्टी त्यांच्या सुटून जातात आहे, कारण त्यांचा श्रवण दोष आहे आणि श्रवणयंत्राचा चांगला फायदा नाही आहे. तर आपल्याला ही फायदा म्हणजे ही जी कम्युनिकेशनचे जे ऑप्शन आहे हे दुसरं टोटल कम्युनिकेशन हे तिथे आपल्याला अवलंबता येईल. बऱ्याचदा टोटल कम्युनिकेशन म्हणजे नेमकं काय? तर टोटल कम्युनिकेशन म्हणजे की मुलांना म्हणजे कोणतेही मार्ग वापरा, पण त्या मुलाशी संभाषण करा, संप्रेषण करा. कम्युनिकेशनला जास्त महत्त्व दिलेलं आहे. मात्र ओरलमध्ये कोणताही मार्ग नाही, तर फक्त श्रवणाने त्याची भाषा विकसित करा. टोटल कम्युनिकेशन हे तत्त्वज्ञान आपल्याला असं सांगतं की मुलांशी बोलणं महत्त्वाचं आहे. मार्ग कोणता निवडताय त्या मार्गाला महत्त्व न देता मुलांच्या संप्रेषणावरती भर द्या. ओरलमध्ये ते तत्त्वज्ञान आपल्याला काय सांगतंय? नाही, तुम्ही गेस्चर्स वापरू नका, खुणा वापरू नका. जर मुलांशी तुम्ही खुणांशी संप्रेषण जर केलं, खुणांचा वापर करून, तर मुलांची भाषा आणि वाचा विकसित होऊ शकणार नाही. टोटल कम्युनिकेशनमध्ये आपल्याला मुलांशी संप्रेषण कोणताही मार्ग, मग तिथे जिथे आवश्यक आहे तिथे तुम्ही खुणांचा वापर करा, जिथे आवश्यक आहे तिथे तुम्ही भाषा आणि वाचेचा विकास करा. आणि तिसरी जे कम्युनिकेशन ऑप्शन आहे त्याला म्हणतात बायलिंग्वलिझम, द्विभाषिकता म्हणजे काय? आता NEP 2020मध्ये आपण बऱ्याचदा ऐकतोय वाचतोय की मुलांची पहिली मातृभाषा विकसित करा. जर एखाद्या मुलाची मातृभाषा जर चांगली असेल तर त्याला दुसऱ्या भाषेचा ग्रहण करण्यास या आत्मसात करण्यामध्ये अडचणी कमी येतात. तर
द्विभाषिकता म्हणजे काय, तर द्विभाषिकता हे तत्त्वज्ञान आपल्याला हेच सांगतं आहे. श्रवणदोष असलेल्या मुलांच्या बाबतीत देखील असंच आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की द्विभाषिकता म्हणजे आमची सांकेतिक भाषा ही आमची मातृभाषा आहे, तर मातृभाषा ही आमची पहिली विकसित करा. जर आमची साईन लँग्वेज म्हणजे इंडियन साईन लँग्वेज या अमेरिकन साईन लँग्वेज जशी मराठी भाषा आहे, प्रादेशिक म्हणजे वेगवेगळ्या विभागांमध्ये जर गेलो, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जर गेलो, त्या मराठी भाषेमध्ये जसा बदल आहे, मराठवाड्यातली मराठी भाषा या खानदेशी मराठी भाषा म्हणजे भाषेमध्ये देखील वेगवेगळे प्रकार आहेत, तसेच सांकेतिक खुणांमध्ये देखील प्रकार आहेत. जशी अमेरिकेतली साईन लँग्वेज आणि भारतातली साईन लँग्वेज फरक आहे, तर त्यांना त्यांची ज्या गरजेनुसार त्यांची सांकेतिक भाषा पहिली विकसित करा आणि मग त्या सांकेतिक भाषेवरती त्याचा आधार घेऊन तुम्ही त्यांची मौखिक भाषा विकसित करा. या 3 जे ऑप्शन्स आहेत म्हणजे आपल्याला संप्रेषण करण्यासाठी जे 3 ऑप्शन दिलेले आहेत, ऑरल, टोटल कम्युनिकेशन आणि एज्युकेशनल बायलिंग्वलिझम, ह्या 3 कम्युनिकेशनच्या द्वारे आपल्याला श्रवणदोष असलेल्या विद्यार्थ्यांची भाषा आणि शैक्षणिक प्रगती आणि त्यांच्या भाषा आणि विकास करू शकतो. श्रवणदोष असलेल्या विद्यार्थ्यांसाठी असणारे संप्रेषण पर्याय आता आपण अभ्यासले. तर संप्रेषण पर्याय आणि साक्षरता या दोन्ही गोष्टींचा आपण संबंध पाहणार आहोत. तर साक्षरता म्हणजे नेमकं काय, तर साक्षरतेचा जर ढोबळ अर्थाने जर जाणून घ्यायचं आहे तर म्हणजे काय, तर भौतिक जगात दृश्य व छापील स्वरूपात परिणामकारकता संप्रेषण करण्याची क्षमता म्हणजे साक्षरता होय. तर साक्षरतेसाठी जर श्रवण दोष असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर आपण सर्वसामान्य मूल आणि श्रवणदोष असलेले मूल या दोघांच्या बाबतीत एकच मोठा फरक होतो, तो म्हणजे श्रवणदोष असलेल्या विद्यार्थ्यांची शाळेमध्ये येण्याची जी तयारी आहे ती झालेली नसते आणि सर्वसामान्य मुलांच्या बाबतीत जर विचार केला तर शाळेत येण्याच्या आधी तो भाषा आणि वाचा दोन्ही विकसित करून आलेलं असतं. तर साधारणतः विशेष शाळेमध्ये आणि विशेष मुलांची आपण पूर्ण कोरी पाटी आपल्याला पूर्ण भरायची असते आणि जर सर्वसामान्य मुलांच्या बाबतीत जर विचार केला तर ती भरलेली जी पाटी आहे, कुठे कुठे जर रिकाम्या जागा आहेत त्या रिकाम्या जागा आपल्याला भरून काढायच्या आहेत. रिकाम्या जागा म्हणजे नेमकं काय, तर व्याकरण. भाषेसाठी असणारं महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्याकरणावरती भर देत असतो. म्हणजे नेमकं क्रियापद म्हणजे काय, कर्तरी म्हणजे काय, कर्म कोण, म्हणजे आपण त्यांच्या डिटेलमध्ये जातो. पूर्ण साधारणतः त्यांच्याकडे भाषा असते पण त्या भाषेमधले छोटे छोटे खडगे त्यांना माहीत नसतात. पण श्रवणदोष असलेल्या मुलांच्या बाबतीत काय होतं, त्यांच्याकडे पूर्णतः भाषाच नसते. सुरुवातीपासून आपल्याला काम करावं लागतं. तर श्रवण म्हणजे तुम्ही म्हणाल आता ठीक आहे, साक्षरताच्या बाबतीमध्ये आपल्या श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी अडचणी येतात आणि संप्रेषण ह्या दोघांमध्ये काय फरक आहे, तर खूप मोठा फरक आहे. तर श्रवणदोष असलेल्या मुलांच्या बाबतीत आपण जर म्हटलं की त्यांच्याकडे भाषाच नाही, तो म्हणजे काय की तो सेंडर होऊ शकत नाही. भाषा नाही म्हणजे तो सेंडर होऊ शकत नाही. आणि जर तुम्ही म्हटलं ठीक आहे तो बोलू शकणार नाही पण तो रिसीव तर करू शकेल, तर नाही. तर रिसीवसाठी सुद्धा आपल्याला भाषा असणं अत्यंत गरजेचं आहे. तर सेंडर म्हणजे एखादी भाषा आपल्याला मेसेज म्हणजे आपला जो संदेश आहे तो एखाद्या चॅनेल थ्रू देतोय आणि तो रिसिव्हर जो आहे म्हणजे काय करतो, तो एन्कोडिंग करून तो चॅनेलच्या थ्रू रिसिव्हरपर्यंत जातो आणि रिसिव्हर एखाद्या मेसेज ऐकून त्याला अर्थ प्राप्त करतो, डिकोड करतो आणि पुन्हा त्याचा फीडबॅक माध्यमाच्या थ्रू परत सेंडरकडे जातो. आणि हा सेंडर आणि रिसिव्हर हे दोघेही एक म्हणजे आपण 2 वे कम्युनिकेशन म्हणतो ना, की दोन्ही बाजूनी म्हणजे सेंडर आणि रिसिव्हर ह्या दोघांचीही तितकीच महत्त्वाची भूमिका असते. आता तुम्ही म्हणाल ह्या चित्रामध्ये तुम्हाला काहीतरी असं नॉईज दिसतंय,
तर श्रवणदोष असलेल्या मुलांच्या बाबतीत हे कम्युनिकेशन होण्यासाठी नॉईज खूप महत्त्वाचा आणि खूप मोठे अडथळा आणत असतो. कारण की मी जसं मगाशी म्हटले तुम्हाला, श्रवणयंत्र लावल्यानंतर बऱ्याचदा खूप सारे आवाज येत असतात त्यांना. म्हणजे मी जे बोलते तेही कानावर पडतंय, बाजूचे विद्यार्थी जे बोलत आहेत तेही कानावर पडतंय, शाळेच्या बाहेर जो रस्ता आहे त्या रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या आहेत, त्यांचे हॉर्न आहेत, त्यात सगळ्यांचा आवाज येतोय. तर कम्युनिकेशन होण्यासाठी हा नॉईज खूप मोठा अडथळा निर्माण करत असतो. तर आपण पुन्हा लिटरसीकडे वळूया. तर लिटरसी करताना म्हणजे काय, संप्रेषण 2 प्रकारे, वाचन आणि लेखन हे दोन्ही कौशल्य आहेत. साक्षरता विकास होण्यासाठी या 2 कौशल्यांचा विकास होणं अत्यंत गरजेचं आहे. तर वाचन ग्रहण करणे म्हणजे काय, आपल्याला रिसिप्ट आपण एखाद्या गोष्टीचं वाचन करतोय म्हणजे जर मी इथे वाचतीये साक्षरतेचा ढोबळ अर्थ म्हणजे काय केलं, मी वाचन केलं म्हणजे मी ते रिसीव्ह केलं, रिसेप्शन म्हणजे लँग्वेजचा अर्थ लावला. नंतर लेखन म्हणजे काय, अभिव्यक्त होणे म्हणजे मला एखादी गोष्ट जर तुम्हाला सांगायची तर ती मी लिखित स्वरूपात सांगेल. जी भाषा आहे ती मी भाषा एक्सप्रेस करते, म्हणजे रिसेप्टिव्ह आणि एक्सप्रेसिव्ह ह्या 2 प्रकारच्या भाषा असतात. तर आपल्या मुलांकडे भाषाच नसल्या कारणाने रिसेप्शन म्हणजे त्यांना बोललेल्या भाषेचा अर्थही लागत नाही, अर्थ लागत नसल्या कारणाने ते एक्सप्रेस करू शकत नाही. श्रवणदोष असलेल्या विद्यार्थ्यांचा साक्षरता विकास करण्यामध्ये आपल्याला कोणकोणते चॅलेंजेस येतात, कोणकोणती आव्हाने येतात त्याचा आपण अभ्यास करूया. तर पहिलं म्हणजे श्रवणरास जसा जसा वाढत जातो, माइल्ड टू प्रोफाऊंड, त्या पद्धतीने त्यांचा विकास करण्यामध्ये म्हणजे त्यांच्या भाषा आणि वाचा विकसित करण्यामध्ये आपल्याला अडचणी येतात. श्रवणयंत्राचा फायदा, त्या श्रवणयंत्राचा फायदा आणि श्रवणदोषाचा वर्गीकरण म्हणजे त्यांचा लॉस किती आहे, ह्या दोघांचं जर आपल्याला सांगड जर घातली तर दोन्ही पण चांगलं असेल तर त्यांचा साक्षरता विकास चांगला होऊ शकतो. तिसरं आहे E3, त्यांचं श्रवणयंत्र खूप चांगलं आहे, त्यांचा श्रवण रास देखील कमी आहे, पण मात्र E3 नाही. E3 म्हणजे नेमकं काय, एन्व्हायरमेंट, एक्सपोजर आणि एक्सपिरियन्स. तर एन्व्हायरमेंट म्हणजे नेमकं काय, तर मुलांना श्रवणयंत्र दिलं आणि त्याचा छान फायदाही आहे, पण जर का त्यांना एन्व्हायरमेंट दिलं नाही तर त्यांचा साक्षरता विकास होण्यामध्ये अडचणी येतील. एन्व्हायरमेंट म्हणजे नेमकं काय, तर बऱ्याचदा मुलांना शाळेमध्ये या वर्गामध्ये योग्य ते वातावरण पुरवलं जात नाही. म्हणजे ह्या मुलाला ऐकू येत नाही, त्या मुलाशी आपण बोलायचं नाही. साधारणतः समाजामध्ये बऱ्याचदा म्हणजे गैरसमजूत आहे की ह्या मुलाला ऐकू येत नाही म्हणजे बोलायचं नाही. तर नाही, बऱ्याचदा पालकांमध्ये, मी तर म्हणेन की जास्तीत जास्त पालकांमध्ये ही भावना असते की ह्याला ऐकू येत नाही म्हणून ह्याच्याशी बोलायचं नाही, ह्याच्याशी फक्त खाणाखुणा करून बोलायचं. तर खाणाखुणा करण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही चांगलं कम्युनिकेशन खूप उत्तम करू शकता, पण मात्र त्याचा साक्षरता विकास होण्यामध्ये तुम्हाला खूप मोठी समस्या येईल. जर तुम्ही त्यांना एन्व्हायरमेंट दिलं म्हणजे काय, त्याच्याशी खूप सारं आपल्याला बोलायचं आहे. म्हणजे येताना जाताना म्हणजे तुम्ही सर्वसामान्य मुलांसोबत जे बोलता त्याच पद्धतीने तुम्हाला त्या मुलाशी संवाद साधायचा आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला त्याला एन्व्हायरमेंट द्यायचं. उदाहरणार्थ साधं घ्या, आपण छोटं बाळ म्हणजे अगदी न्यू बॉर्न बेबी लक्षात घ्या, त्याला काहीच कळत नसतं पण त्याची आई सतत बोलत असते. आपण त्याच्याकडून कोणत्याच प्रतिसादाची अपेक्षासुद्धा करत नसतो, पण मात्र त्याच्याशी तो रडायला लागला तर आई बोलायला लागते, अरे काय झालं, तुला भूक लागली आहे का, थांब बाळा मी तुला दूध देते, तुझा बाबा आला. म्हणजे प्रत्येक गोष्टीची म्हणजे अशी मी म्हणेन की आपण एखाद्या छोट्या मोठ्या गोष्टीची सुद्धा त्या बाळाशी ओळख करून देण्याचा प्रयत्न करतो. पण मात्र काय होतं पालकांच्या बाबतीत, जेव्हा त्याला कळतं की आपल्या मुलाला श्रवणदोष आहे, ज्या पद्धतीने मुलाचं बॅबलिंग थांबतं त्याच पद्धतीने पालकांचं त्याच्याशी बोलण्याचा प्रवाह थांबतो. तिथेच त्या मुलांना एन्व्हायरमेंट मिळत नाही. दुसरं आहे, मी म्हटलं की एक्सपोजर म्हणजे काय, की बऱ्याचदा त्या मुलांना घरामध्येच एक्सपोजर दिलं जात नाही, बऱ्याचदा आपण त्या गोष्टींची ओळखच करून दिली जात नाही. म्हणजे मुलांचा श्रवणयंत्र खूप छान आहे,
इवन त्या मुलाचं म्हणजे त्याची ग्रास्पिंग पॉवरसुद्धा खूप चांगली आहे, शाळेमध्ये सुद्धा छान वातावरण आहे, पण घरामध्ये एक्सपोजर दिलं जात नाही. एन्व्हायरमेंट आणि एक्सपोजर हे जितके घटक महत्त्वाचे आहेत, तितकाच तिसरा घटक एक्सपिरियन्स तितकाच महत्त्वाचा घटक आहे. तर एक्सपिरियन्स म्हणजे नेमकं काय, तर मुलांना अनुभव देणे. बऱ्याचदा आपण एन्व्हायरमेंट देतो, एक्सपोजर देतो, पण मुलांना म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण साधं उदाहरण घेऊयात की श्रवणदोष असलेल्या मुलांना जर आपण बोलण्याची संधीच नाही दिली तर त्यांच्या वाचा आणि भाषा विकसित होण्यामध्ये अडचणी निर्माण होतील. तिसरा घटक असा आहे की कॉम्प्रिहेन्शन. बऱ्याचदा मुलांना वाचतात येतं पण त्याचा अर्थ लागत नाही, कारण की भाषा आणि वाचा दोन्ही विकसित करताना काही नियम पाळावे लागतात. बोलताना आपल्याला काही कुठे थांबा घ्यावा, कुठे फास्ट म्हणजे दोन्ही शब्द एकत्र बोलावे, ह्यासारखे नियम जर विद्यार्थ्यांना माहीत नसतील तर वाचनामध्ये आणि त्यांचा अर्थ लागण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. नंतरचा मुद्दा आहे की बऱ्याचदा मुलांना फिगरेटिव्ह लँग्वेज कळताना म्हणजे समजत नाही, अलंकारित भाषा. फॉर एक्झाम्पल साधं उदाहरण घ्या, नाचता येईना अंगण वाकडं, ह्या ज्या म्हणीचा अर्थ जो आहे त्या मुलांना समजण्यामध्ये अडचणी येतील आणि समजण्यातच नाही तर त्या मुलांना अलंकारित भाषेमध्ये कुठे बोलताना सुद्धा अडचणी येतात, कारण त्याचा अर्थच लागत नाही, म्हणून ते योग्य त्या ठिकाणी योग्य त्या भाषेचा वापर करण्यामध्ये त्यांना अडचणी येतात. तशी अलंकारित भाषा वापरण्यामध्ये त्यांना अडचणी येतात. त्याच पद्धतीने जसं आपण म्हणतो की मराठी भाषा जशी वळेल तशी त्याला वळण मिळत जातं. मराठी भाषा ही मराठीच नाही तर कोणतीही भाषा त्याची संदर्भासहित वेगवेगळा अर्थ लागत असतो. तर मुलांना योग्य त्या ठिकाणी योग्य त्या संदर्भानुसार त्या भाषेचं ग्रहण करणे आणि त्याच पद्धतीने त्याचा अर्थ लावणे त्यांना अडचणी निर्माण होतात. दुसरं आहे की मुलांना भाषा आणि वाचा आपण मगासपासून म्हणतो की त्या मुलांना अडचणी येतात त्यांचा साक्षरता विकास करण्यामध्ये खूप साऱ्या समस्या आणि खूप साऱ्या आव्हानांना समोर जावं लागतं. तर तिसरा असा मुद्दा आहे की इनडायरेक्ट क्वेश्चन. बऱ्याचदा आपण म्हणजे संभाषणामध्ये पण आपण बऱ्याच गोष्टी काही सरळपणे बोलू नाही शकत, म्हणून आपण अप्रत्यक्षरित्या समोरच्या माणसाला काहीतरी खुणावू इच्छितो. तर त्या मुलांना त्या अप्रत्यक्ष पद्धतीने संभाषण करण्यामध्ये अडचणी येतात. आपल्या भाषेमध्ये आपण बऱ्याचदा सकारात्मकदृष्ट्या आणि नकारात्मकदृष्ट्या आपण दोन पद्धतीने संभाषण करत असतो. उदाहरणार्थ साधं आपण दोन वाक्यांमधला फरक बघूयात. नकारात्मक वाक्य, गरीब लोकांना पाहून तो अजिबात खुश नव्हता. आणि जर सकारात्मक दृष्टीने जर बोलायचं म्हटलं तर गरीब लोकांना पाहून तो दुःखी होता. तर ह्या दोन्ही वाक्यांमधला फरक श्रवणदोष असलेल्या विद्यार्थ्यांना समजणार नाही आणि त्यांना त्या पद्धतीने आणि त्या संदर्भाने त्या भाषेचा वापर करता येणार नाही. तर आता ह्या सगळ्या गोष्टींचा आपण जेवढे मुद्दे पाहिले, फर्स्ट हिअरिंग लॉस, E3, कॉम्प्रिहेन्शन, फिगरेटिव्ह लँग्वेज, कॉन्टेक्च्युअल लँग्वेज, इनडायरेक्ट क्वेश्चन, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना समस्या येत असल्या कारणाने त्यांचा साक्षरता विकास करण्यामध्ये आपल्याला अडचणी निर्माण होतात. आता आपण कोणकोणते चॅलेंजेस अभ्यासले, तर ह्या चॅलेंजेस श्रवणदोष मुलांच्या बाबतीत आपल्याला कसे टॅकल करायचे त्यासाठी काही पद्धती आहेत. तर मुलांचा साक्षरता विकास करण्यासाठी आपण कोणकोणत्या रेमेडीजचा वापर करू शकतो. एक आहे पारंपरिक पद्धती आणि दुसरी आहे आधुनिक पद्धती. तर तुम्ही आणि आपण म्हणजे आपण दोघेही आपण जेव्हा भाषा शिकलो तर जस्ट आपण एक मागे जाऊन जर पाहिलं तर कशी भाषा शिकलो, जर स्वतःलाच हा प्रश्न विचारला तर पटकन उत्तर मिळेल आपल्याला. तर प्रथमतः आपल्याला भाषा शिकवण्यासाठी आपण मुळाक्षर शिकलो, म्हणजे स्वर आणि व्यंजन दोन्ही मिळून शब्द तयार करणे. नंतर आपल्याला बाराखडी शिकवली, नंतर जोडाक्षर शिकवले आणि त्यानंतर आपण वाक्यामध्ये हे केलो. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं झाल्यानंतर आपण डीपली म्हणजे त्यांचं व्याकरणात्मक छोटे छोटे मुद्दे हे आपण शिकलो. हे आपण जुन्या पद्धतीचा विचार केला. जर का तुम्ही आता नवीन पद्धत जर भाषा शिकण्याची जर बघितली तर आपण आता फोनिक्सद्वारे शिकवायला म्हणजे आपण शिकवण्याचा अवलंब करतोय. फोनिक्समध्ये काय काय आहेत तर ध्वनी अक्षर पद्धती, क्रमणवियत अध्ययन आणि तिसरी आहे द्रुक भाषा पद्धती. या 3 पद्धती ह्या आधुनिक पद्धती म्हणून ओळखल्या जातात. तर आपल्याला श्रवण दोष असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत नवीन पद्धत म्हणजे फोनिक्सद्वारे आपल्याला हे करावे लागते. कारण का त्याच्या दोघांमधला मी फरक सांगते तुम्हाला. श्रवण दोष असलेलं मूल आणि
सर्वसाधारणपणे भाषा आणि वाचा विकसित झालेलं मूल, ह्या दोघांमध्ये भाषा आणि वाचा विकसित करण्यासाठी येणाऱ्या अडचणी तर पाहिल्याच, पण या दोघांमध्ये एक मोठा फरक आहे की मूल हे पूर्णपणे भाषा ग्रहण करून आलेलं आहे, आत्मसात करून आलेलं आहे. पण आपल्या मुलांच्या बाबतीत, श्रवणदोष असलेल्या मुलांच्या बाबतीत काय होतं की त्यांना कोणतीच भाषा ते घेऊन आलेले नसतात. म्हणून आपण नैसर्गिकदृष्ट्या आपल्याला त्यांना पहिले भाषा द्यावायची आहे, म्हणजे सतत त्यांच्याशी बोलायचं आहे. आणि पहिले आपण त्यांना जितकं एक्सपोजर, एन्व्हायरमेंट आणि एक्सपिरियन्स ह्या जितकं देणार आहात त्यानंतर त्यांची भाषा विकसित झाल्यानंतर आपल्याला छोट्या म्हणजे होल टू पार्ट, जसं आपण शिकलो होल टू पार्ट, त्याच पद्धतीने श्रवणदोष असलेल्या मुलांना आपल्याला भाषा विकसित करायची आहे. तर आपण वाचनाचा आपण अभ्यास केला, वाचन कौशल्य कसं विकसित करायचं आहे, आपण साक्षरता कशी विकसित करायची आहे. त्याच पद्धतीने जसं आपण म्हटलं साक्षरतामध्ये वाचन एक कौशल्य आहे, त्याच पद्धतीने लेखन देखील एक कौशल्य महत्त्वाचं आहे. तर लेखन कौशल्यामध्ये बऱ्याचदा म्हणजे म्हणजे वाचनामध्येच अडचणी येत असल्याकारणाने त्यांना लेखनामध्ये सुद्धा अडचणी येत असतात. तर लेखन त्यांचं जर सुधारायचं असेल, लेखन कौशल्याचा मध्ये विकास करायचा असेल तर कोणकोणत्या गोष्टींचा आपल्याला रेमेडीज करायच्या आहेत, कोणकोणत्या मेथड्स वापरता येतील. तर पहिलं म्हणजे मुलांना पाहायला द्यायचं आणि ते सेम टू सेम कॉपी करायला लावायचं आहे. म्हणजे जसं आपण शिकलो की सेम आपल्याला जस्ट ट्रेसिंग लाईन देतात, त्यानंतर शब्द दिलेले आहेत, ते शब्द सेम तसेच पाहून लिहायचे आहेत. म्हणजे त्याचा कोणताही अर्थ नसेल असेही शब्द आपल्याला लिहायचे आहेत. म्हणजे जशाच तसं लिहायचं आहे, कोणतंही स्वतःचं डोकं लावायचं नाही आहे. ज्या पद्धतीने वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी रेमेडीज पाहिल्या, त्याच पद्धतीने आता आपण वाचन कौशल्याकडे वळूयात. तर वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी काही पद्धती आहेत. पहिलं म्हणजे कॉपी, जस्ट पहा आणि त्याच पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे, सेम टू सेम कॉपी करायचं आहे. दुसरी पद्धत आहे की ऐकायचं आहे आणि तुम्हाला ते म्हणजे जस्ट ऐकून तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे मी म्हणेल की बाबा, तर त्या मुलाने जस्ट ऐकायचं आहे, मी त्याला कोणतंही दृश्य स्वरूपात दाखवणार नाही की बाबा कसं लिहायचं आहे. बला काना आणि मग परत काना, म्हणजे हे त्यांना कोणत्याही पद्धतीत दाखवायचं नाही आहे, जस्ट त्यांना ऐकवायचं आहे. श्रवण दोष असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत दोन फायदे आहेत. एक तर त्यांचं लेखन कौशल्य पण विकसित होतं आणि दुसरं म्हणजे त्यांचं श्रवण कौशल्यसुद्धा विकसित होतं. तिसरं आहे की प्रॉम्प्ट रायटिंग, म्हणजे त्यांना आपण काय करायचं की त्यांना स्वतः म्हणजे जस्ट प्रॉम्प्ट करायचा, एखादा विषय द्यायचा आणि त्यांनी त्याच्यावरती लिहिणं अपेक्षित आहे. नंतर आपण सगळे शब्द त्यांना ऐकवायचे आणि त्यानंतर त्यांना सेम म्हणजे त्यांची मेमरीवरती काम करायचं, जस्ट त्यांनी किती ते लक्षात ठेवतात आणि ते लक्षात ठेवून त्यांनी ती शब्द या वाक्य लिहिणं अपेक्षित आहे. नंतर स्पॉन्टेनियस रायटिंग, म्हणजे एखादा विषय द्यायचा, या एखादा विषय न देताही त्यांना एखादा तास ठेवायचा आहे की तुम्हाला जे मनात येईल त्या पद्धतीने तुम्ही ते लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजेच त्यांचं इंडिपेंडंट रायटिंगसुद्धा आपल्याला त्यांचा विकसित करता येईल. साक्षरता विकास म्हणजेच वाचन आणि लेखन ह्या दोन्ही कौशल्याचा आपल्याला प्रभावीपणे वापर करणे म्हणजेच आपण साक्षरता, याचा तर आपण अभ्यास केलाच आहे. तर हे सर्व आपण म्हणतोय की श्रवण दोषाचा निदान, हस्तक्षेपण, साक्षरता ह्या सगळ्या गोष्टींचा जो आपण विकास करतोय, या भाषा आणि वाचा याचा विकास करतो, हे सर्व कशासाठी करतोय? तर मुलांची सर्वसाधारणपणे आपल्याला एकच ध्येय आहे की श्रवण दोष असलेल्या मुलांना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांची शैक्षणिक प्रगती जी आहे सर्वसामान्य मुलांच्या बरोबरीने मी म्हणणार नाही, पण आपल्याला आपलं मूल हे काही वेगळं नसून सर्वसामान्यपणे त्याला वागणूक मिळावी यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तर आपल्याला शैक्षणिक प्रगती जर मुलांची घडवायची आहे, म्हणजे चांगला विकास घडवून आणायचं, तर त्याच्यासाठी आपल्याला पहिलं बघायचे की त्याच्यावरती कोणकोणत्या घटकांचा परिणाम होतो. तर त्यांची स्कॉलॅस्टिक अचीवमेंट म्हणजे त्यांची शैक्षणिक प्रगती, तर त्यावरती कोणकोणते घटक परिणाम करतात? तर डिग्री अँड टाईप ऑफ हिअरिंग लॉस. आपण पहिलेही पाहिलं की जसा जसा हिअरिंग लॉस वाढतो तसा त्याची भाषा आणि वाचा विकासावर परिणाम होत असतो. तर डिग्री आणि टाईप, आता डिग्री तर आपण अभ्यासल्या, तर टाईप काय आहेत? तर 3 टाईप आहेत: कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस,
सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस अँड थर्ड इज मिक्स्ड हिअरिंग लॉस. तर कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस आणि साक्षरता विकास याचा काय सहसंबंध असू शकतो. तर कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस म्हणजे काय, साधारणतः तुम्ही हे ऐकण्यात असेल तुमच्या की कानातून पाणी येतंय, कानातून कू असा आवाज येतोय. बऱ्याचदा आई म्हणते की ह्याच्या कानाचा पडदा फाटलेला आहे, या बुरशी आलेली आहे. अशा ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे साधारणतः कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस हा आपण गोळ्या औषधांनी आपण क्युअर करू शकतो. पण दुसरा जो लॉस आहे सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस आणि थर्ड इज मिक्स्ड हिअरिंग लॉस, याला कोणतंही आपण उपाय करू शकत नाही. म्हणजे त्यांच्या ऑडिटरी नर्व आणि मध्य कर्ण आणि कॉक्लियामध्ये जर डॅमेज असेल तर हे हिअरिंग लॉस होऊ शकतो. तर कॉक्लियामध्ये म्हणजे इनर इयर आणि कॉक्लिया हे जर डॅमेज असेल तर आपण त्याला कोणताच उपाय करू शकत नाही. दुसरा म्हणजे फक्त एकच उपाय असतो की त्याची रेसिड्युअल हिअरिंग जी आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला श्रवण यंत्राचा वापर करावा लागतो. तर जसं आपण डिग्री पाहिली तसाच प्रकारसुद्धा आपल्या स्कॉलॅस्टिक अचिव्हमेंट म्हणजे शैक्षणिक प्रगतीवरती परिणाम करणार आहे. कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस जर एखाद्या व्यक्तीला असेल तर त्या व्यक्तीची भाषा आणि वाचा तुमची आणि माझ्यासारखी असणार आहे. पण सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस आणि मिक्स्ड हिअरिंग लॉस असलेल्या व्यक्तीची भाषा मात्र पूर्णपणे अस्पष्ट, वयानुरूप नसलेली असणार आहे. म्हणजेच काय, अपुरी भाषा असल्या कारणाने त्याच्या शैक्षणिक विकासावरती परिणाम होणार आहे. नंतरचा मुद्दा आहे की हस्तक्षेपण आणि निदान आणि हस्तक्षेपण ह्या दोन्ही गोष्टींचं त्या व्यक्तीच्या श्रवण दोषाचा जे निदान आहे ते कोणत्या वयामध्ये झालेलं आहे. आणि जर नुसतं निदानच नाही तर त्याच्यावरती हस्तक्षेपण पण तितक्याच गरजेचं आणि तितक्या तातडीचं होणं गरजेचं आहे. तर ते निदान आणि हस्तक्षेपण त्या मुलाचं कोणत्या वयात झालं. तर क्रिटिकल एज आपण 0 ते 5 वर्ष वयोगट हे क्रिटिकल एज म्हणून आपण ओळखतो. तर त्या क्रिटिकल एजमधला आहे का लेट इंटरव्हेन चाइल्ड आहे. तर लेट इंटरव्हेन आणि अर्ली इंटरव्हेन ह्या दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे. जसं मी मगाशी म्हटलं, आपल्याला एखादी बिल्डिंग जर उभारायची आहे तर त्याचा पाया चांगला असणं गरजेचं. त्या अर्ली आयडेंटिफिकेशन आणि अर्ली इंटरव्हेन्शन चाइल्डच्या बाबतीमध्ये काय होतं की त्या मुलांची भाषा तितकी फास्ट आणि खूप चांगली विकसित होऊ शकते. पण लेट इंटरव्हेन मुलांच्या बाबतीत हे होत नाही. जर लेट इंटरव्हेन्शन जर असेल तर भाषा आणि वाचा एफेक्ट जर झाली तर डायरेक्टली त्याच्या लिटरसीवरती परिणाम होतो आणि लिटरसीवरती जर परिणाम झाला तर त्याच्या शैक्षणिक प्रगतीवरती परिणाम होत असतो. नंतरचा मुद्दा असा आहे की व्यक्ती म्हणजे त्या मुलाची पर्सनॅलिटी कशी आहे. जसं आपण मगाचपासून म्हणतोय की श्रवण दोषाचा कशावर परिणाम होतो. तर त्या मुलाची भाषा आणि वाचा जर विकसित झालेली नसेल तर तो मुलगा स्वतःच्या बद्दल त्याची सेल्फ एस्टीम या सेल्फ कॉन्फिडन्स खूप कमी होतो. पर्सनॅलिटीज अशा पद्धतीची होते की श्रवण दोष मला असल्या कारणाने मी पटकन समाजाचा भाग होऊ शकत नाही, या मला दुसऱ्यांपेक्षा खूप कमी बोलता येतं, या खूप कमी वाचता येतं, त्या कारणाने स्वतःबद्दलचा आत्मविश्वास कमी होत असल्या कारणाने त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे त्याची पर्सनॅलिटीज खूप संकुचित वृत्तीची होते. स्वतः म्हणजे नकारात्मकदृष्ट्या लोक पाहतील का आणि तो स्वतःच नकारात्मक त्याची पर्सनॅलिटी तो बनवून घेत असतो. तर त्याच्या पर्सनॅलिटी म्हणजे जर त्याची सकारात्मक पर्सनॅलिटी असेल तर त्या सकारात्मक पर्सनॅलिटीचा त्याच्या वाचा विकासावर आणि भाषा विकासावर परिणाम होणार आहे. म्हणजेच एखादी व्यक्ती जर नवीन गोष्टी शिकण्यासाठी जर तयार असेल तर तो तितक्या चांगल्या पद्धतीने नवीन गोष्टी आत्मसात करू शकतो. पण एखादी व्यक्ती जर का नवीन गोष्टी शिकण्यासाठी स्वतःच तयार नाही तर आपण शिक्षक म्हणून कितीही त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीने जर प्रयत्न केला तर तो विद्यार्थी शिकू शकत नाही. म्हणजेच काय, तो स्वतः शिकणं, स्वतःची तयारी असणं गरजेचं आहे, त्याची पर्सनॅलिटी सकारात्मक असणं गरजेचं आहे. नंतर आपण म्हणतो की त्या व्यक्तीचा श्रवण दोष, त्याचा डिग्री या त्याचं वय, इंटरव्हेन्शनचं वय, पण मात्र फक्त त्याचीच भूमिका नाही आहे तर त्याच्या कुटुंबाची
खूप मोठी भूमिका आहे. तुमच्या या माझ्या आयुष्यामध्ये आपल्या स्वतःच्या फॅमिलीचं खूप मोठं महत्त्व असतं. पण श्रवणदोष असलेल्या मुलांच्या बाबतीत मी म्हणेन की आपल्या म्हणजे आपल्या स्वतःच्या सर्वसाधारण मुलांच्या कुटुंबापेक्षा श्रवणदोष असलेल्या मुलांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबाची खूप मोठी भूमिका असते. कारण का की श्रवणदोष असलेल्या मुलाला आपल्याला शून्यापासून उभा करायचं आहे आणि सर्वसाधारण मूल हे साधारणतः 80% तर भाषा आणि वाचा त्याची विकसित झाली असते आणि विशेष मुलांच्या बाबतीत त्यांना विशेष तंत्र देऊन विशेष पद्धतीचा वापर करून आपल्याला त्यांना भाषा शिकवायची आहे. आणि त्यासाठी फक्त आपल्याकडे म्हणजे शिक्षकांकडे मूल फक्त 5 ते 6 तास असतं, पण जास्तीत जास्त वेळ हा त्यांना कुटुंबांमध्ये त्यांना घालवायचा असतो. तर कुटुंबाची तयारी आणि कुटुंबाचा ॲक्सेप्टन्स की आपल्या मुलामध्ये ह्या समस्या आहेत आणि ह्या समस्यांना आपल्याला धरून त्याची भाषा आणि वाचा विकसित झाल्याबरोबरच त्याचा आपल्याला शैक्षणिक प्रगती त्याची होऊ शकणार आहे याचा ॲक्सेप्टन्स होणं, त्याचा ॲक्सेप्टन्स असणं अत्यंत गरजेचं आहे. तर कुटुंबाचा सहभाग तर बऱ्याचदा मी खूप म्हणजे छोटं उदाहरण तुम्हाला सांगते की शाळेमध्ये मी त्याला क्रियापद शिकवलं की येस मी वर्गामध्ये घेतलं की चला आज लिंबू सरबत आपण बनवूयात आणि लिंबू सरबत शिकवताना मी लिंबू पिळणे हे जर क्रियापद जर मी शिकवलं तर पिळणे जसं मी मगाशी म्हटले की संदर्भानुसार भाषा बदलत असते. तर कपडे पण आपण पिळतो म्हणजे मी पिळणे हा शब्द नवीन शिकवलाय त्याला, पण पिळणे फक्त लिंबूच पिळतो का? तर माणसाची पण पिळवणूक होते. म्हणजे शब्दांचे पहा कसे खेळ असतात. पण श्रवण दोष मुलांच्या बाबतीत ह्या शब्दांचे जे खेळ आहेत त्यांना शिकवण्यासाठी कुटुंबाची गरज असते. कारण मी वर्गामध्ये एक शब्द शिकवू शकते, पण तो शब्द कोणत्या संदर्भात त्याचा कसा अर्थ बदलतो हे त्या शिकवणं आणि त्याचं मी जसं म्हटलं E3 एन्व्हायरमेंट, एक्सपोजर आणि एक्सपिरियन्स ह्या 3 गोष्टी देण्यासाठी पूर्णपणे 100% कुटुंबाचा सहभाग असणे अत्यंत गरजेचं आहे. आता म्हणाल की नंतरचं चला E3 पण आहे, स्टुडंट्स पर्सनॅलिटी पण खूप छान आहे, डिग्री आणि टाईप त्यामध्ये पण मुलाचं व्यवस्थित आहे की त्याला श्रवणयंत्राची खूप चांगला फायदा आहे. नंतरचं असं आहे की पालकांना श्रवणदोष असलेलं मूल हे त्याचा अनुभव पहिल्यांदा असल्याकारणाने पालकांना कळतच नाही की ह्या विद्यार्थ्याला आपण नक्की कोणत्या शाळेत टाकायचं. सध्याच्या घडीमध्ये म्हणजे मी म्हणेन की सर्वसाधारण मुलांच्या बाबतीत आपण 10 आजूबाजूच्या लोकांना आपण विचारून एखादा निर्णय घेऊ शकतो, पण विशेष शाळांच्या बाबतीत पालकांना बरंचसं नॉलेज नसल्याकारणाने त्यांना ऑप्शनच माहीत नसतात की आपल्या मुलांना नक्की कोणत्या शाळेमध्ये टाकायचं. जसं आपण मगाशी म्हटलो की कम्युनिकेशन ऑप्शन श्रवणदोष असलेल्या मुलांना कोणकोणते अवेलेबल आहेत, तर 3 आहेत. तर शाळांचे प्रकार देखील 3 आहेत. शाळांचे प्रकार कोणकोणते? तर पहिलं एक आहे विशेष शाळा, नंतरचं आहे मुख्य प्रवाहाची शाळा आणि तिसरं आहे इंटिग्रेटेड स्कूल. तर विशेष शाळांमध्ये पण किती प्रकार आहेत? तर एखादं मूल प्रोफाऊंड जर हिअरिंग लॉस असेल तर त्याला मी डायरेक्टली मुख्य प्रवाहाच्या शाळेत टाकण्यासाठी थोडा विचार करावा लागेल. तर विशेष शाळांमध्ये पण कोणते प्रकार आहेत? जसं आता आपण एक उदाहरण घेऊया. एक माइल्ड हिअरिंग लॉस, दुसरा आहे की प्रोफाऊंड हिअरिंग लॉस. तर माइल्ड हिअरिंग लॉसवाल्याला त्या विद्यार्थ्याला आपल्याला कोणत्या शाळेत टाकायचं? तर 3 ऑप्शन आहेत. पहिला आहे ऑरल, दुसरा आहे टोटल कम्युनिकेशन आणि तिसरा आहे एज्युकेशनल बायलिंग्वलिझम. तर पहिलं जे आहे ऑरल ह्याच्यामध्ये आपल्याला हे तत्त्वज्ञान आपल्याला काय सांगतं की मुलांची नैसर्गिक भाषा विकसित करा. दुसरं आहे की मुलांचं माध्यम तुम्ही ठरवू नका, त्याला कम्युनिकेशन होण्याची संधी द्या. आणि तिसरं आहे त्याची मातृभाषा विकसित करा. तर तिसरं जे ऑप्शन आहे ते त्या दोघांसाठी पण योग्य नाही, कारण तिथे एज्युकेशनल बायलिंग्वलिझम ही फिलॉसॉफी फक्त मुलांच्या पहिले इंडियन साइन लँग्वेज म्हणजे भारतामध्ये मी असल्याकारणाने मी भारतीय सांकेतिक भाषेचा उल्लेख करते आहे. जर अमेरिकेमध्ये जर तो मूल असेल तर अमेरिकन साइन लँग्वेज वापरेल. तर आपल्याला सांकेतिक भाषा देण्यासाठी ते आपल्याला
उत्तेजित करतात. ओरलमध्ये नैसर्गिक भाषा. तर माइल्ड हिअरिंग लॉस विद्यार्थीला आपल्याला ओरल ही शाळा उपलब्ध करून देता येईल. आणि जर प्रोफाऊंड हिअरिंग लॉस आहे, म्हणजे प्रोफाऊंड हिअरिंग लॉस म्हणजे काय की त्याला काही प्रमाणातच ऐकायला येतं, म्हणजे त्याचा 100% लॉस आहे. श्रवण यंत्राचा जितका वापर होत असेल तितका तो काही शब्द तो ऐकू शकेल आणि जिथे तो ऐकू शकणार नाही तिथे मी खुणांचा वापर करेल, तर ती शाळा त्या विद्यार्थ्यांसाठी योग्य असेल. या तिन्ही प्रकारच्या शाळांचा माहिती पालकांना नसते, तर ती पालकांना असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ती शाळा कोणत्या प्रकारची आहे आणि त्या कोणत्या प्रकारच्या शाळेचा देखील मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत असतो. जर मी एखाद्या प्रोफाऊंड हिअरिंग लॉस विद्यार्थ्याला ओरल तत्त्वज्ञान असलेल्या शाळेमध्ये जर टाकलं तर नक्कीच मुलाची शैक्षणिक प्रगती खुंटेल. कारण का, जर त्याला ऐकूच येत नाही तर त्याची भाषा कशी विकसित होईल, आणि भाषा विकसित जर नाही झाली तर त्याचा साक्षरता विकास होणार नाही. साक्षरता विकास नाही झाला तर ऑटोमॅटिकली त्याची शैक्षणिक प्रगती कमी होईल. आज आपण पूर्ण घटकांमध्ये श्रवण दोष असलेल्या व्यक्तीचे प्रकार, त्याचे वर्गीकरण आणि त्या वर्गीकरणाचा त्यांच्या वाचा आणि भाषा विकासावर कसा परिणाम होतो आणि हा परिणाम त्या विद्यार्थ्याचा साक्षरता विकास करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या आव्हानांना समोर जावं लागतं, तीच आव्हाने आपल्याला कोणत्या पद्धतीने उपाय म्हणून वापरता येतील, तसेच त्यांचे लेखन कौशल्य, वाचन कौशल्य विकसित करता येईल, या घटकाचा आपण इथे अभ्यास केलेला आहे. आज आपण या घटकामध्ये श्रवण दोषाचे परिणाम अभ्यासले. तर परिणाम कोणत्या घटकांचे, तर श्रवण दोषाचा प्रकार, श्रवण दोषाचे वर्गीकरण, ह्या दोन्ही घटकांचा भाषा आणि वाचा विकासावर कसा परिणाम होतो आणि तो परिणाम कमी करण्यासाठी आपल्याला कोणत्या रेमेडीज वापराव्या लागतील त्याचा देखील आपण अभ्यास केला. तसेच व्यक्तीच्या साक्षरता विकास, साक्षरता म्हणजे काय, तर साक्षरतेचा विकास, साक्षरता कौशल्य कोणती, त्या कौशल्यांचा विकास कसा करायचा, या पद्धतीचा देखील आपण अभ्यास केला. धन्यवाद.